ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आता सध्या सुभेदार कुटुंबियांसमोर अशा काही गोष्टींचा खुलासा होणार आहे की ज्यानंतर आता प्रियाचं सुभेदारांच्या घरात येण्याचा कायमचा मार्ग बंद होईल. आता नेमकं काय सुभेदारांच्या समोर येणार हे सगळं आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर इथे आपण अश्विन ह्याची अवस्था खूपच जास्त वाईट झालेली पाहतो. म्हणजे आता त्याची बायको म्हणजेच प्रिया हिला पोलिसांनी अटक केल्याच्या नंतर अश्विन हा सर्व गोष्टींचा दोष सायली आणि अर्जुनला देत असतो. त्याला वाटत असतं की या दोघांनी हे सगळं मुद्दामून घडवून आणलं. माझी बायको कधीच असं वाईट वागू शकत नाही, कारण त्याच्यासमोर प्रियाने चित्रच तेवढं चांगलं उभं करून ठेवलेलं असतं स्वतःचं की अश्विन विश्वासच करू शकत नसतो की तन्वी असं काहीतरी वागू शकते. त्याचं एकच मत असतं की सगळ्यांची काळजी करणारी, सगळ्यांचा मान राखणारी, सगळ्यांना सांभाळून घेणारी, समजून घेणारी, कधीच कोणाला उद्धट उत्तर न देणारी माझी बायको तन्वी ही एवढं मोठं खोटं कसं काय बोलू शकते. आणि जरी ती खोटं बोललीही असेल तरीसुद्धा ती प्रेशरखाली येऊनच खोटं बोलू शकते. ती स्वतःहून कधीच कोणाची एवढी मोठी फसवणूक नाही करू शकत, किंवा कदाचित तिला खरं काय घडलं होतं ते माहीतच नसेल, पण भीतीपोटी तिला हे सगळं बोलावं लागलं असेल. आणि दादा आणि वहिनीने उगाचच माझ्या बायकोला अडवलं. त्यांना माझा सुखाचा संसार बघवत नव्हता. तू माझ्या भावाच्या डोक्यात काही ना काही टाकलंस, तू त्याला भडकवलंस आणि म्हणून माझा दादा असं वागला, असं आता अश्विन सायलीला म्हणतो. त्याबरोबर सायली ही आता अश्विनला सांगत असते, अश्विन भाऊजी, अहो तुम्ही आता तोंडाला येईल ते बरळताय. आता कोर्टात सगळं काही व्यवस्थित सिद्ध झाले. कोर्टात न्यायाधीशांनी न्याय केला, सगळे पुरावे तपासून बघितले, तेव्हाच सांगितलं ना की प्रिया दोषी आहे म्हणून. मग तेव्हा जरी तुम्ही तिथे नसलात तरी तुमचं संपूर्ण कुटुंब तिथे होतं. तुमचे आई बाबा, तुमची आजी, तुमचा भावावर तर तुमचा आता विश्वास उरलेलाच नाही आहे, पण तरीही तुमचा भाऊही तिथे उपस्थित होता. जर प्रियाने काहीही केलेलं नसतं तर कोर्टाने कशाला तिला उगाचच्या उगाच शिक्षा दिली असती. नक्की तिचा या सगळ्यात काहीतरी हात असेल म्हणूनच तिला शिक्षा मिळाली ना. तुम्हाला फक्त तुमच्या बायकोची बाजू दिसते, पण तुम्हाला हे का नाही दिसत आहे की मधुभाऊंची सुद्धा एक बाजू आहे. जर मधुभाऊंनी खूनच केलं नाही आहे तर त्यांनी निर्दोष असतानाही शिक्षा का भोगायची, ते सुद्धा प्रियासाठी. अहो तुम्ही खरं तर चुकीच्या व्यक्तीवरती प्रेम केलं. तुम्ही प्रेम केलं ही तुमची चूक नाही, व्यक्ती चुकीची निवडलीत ही तुमची चूक. प्रत्येक वेळेस प्रत्येक पावलावर मी आणि हे तुम्हाला सावध करत होतो की अश्विन भाऊजी, तुम्ही ज्या व्यक्तीला निवडले ती व्यक्ती पूर्णपणे चुकीची आहे. पण नाही, तरी तुम्ही कधी आमच्यावर विश्वासच ठेवला नाही. तुम्हाला कायम प्रियाच महत्त्वाची वाटायची. तुम्ही कायम तिचंच ऐकत राहिलात आणि आज त्याचेच हे सगळे प्रताप तुम्हाला भोगावे लागत आहेत. मी प्रत्येक वेळेस तुम्हाला सावध केलं, अश्विन भाऊजी ही मुलगी तुम्हाला फसवते. इवन तुम्ही लग्न करून ज्यावेळेस प्रियाला या घरात आणलं त्यावेळेस मी तिचा गृहप्रवेशसुद्धा नाकारला होता, पण तरीही तुम्ही तिला घरात घेऊन घुसलात. त्याबरोबर लगेचच आता अश्विन म्हणत असतो, गप्प बस, उगाच खोटं नाटं बोलू नकोस. मला माहिती आहे तुझा नवरा तुला वेळ देत नव्हता, तुमचं सगळं व्यवस्थित होत नव्हतं, म्हणून तू माझ्या बायकोला कायमची माझ्यापासून दूर केलंस, म्हणूनच तू तिला जेलमध्ये घालवलंस. पण तू जे काही वागलीस ते खरोखर खूप चुकीचं आहे. मी तुला वहिनी म्हणून तर कधी स्वीकारू शकत नाहीच, पण आता मी तुला या घरातली, या कुटुंबातली सदस्यसुद्धा समजत नाही, समजलं. त्याबरोबर आता हे ऐकून सायलीला खूप वाईट वाटतं. सायली अश्विनला समजावण्याचा प्रयत्न करत असते, हे बघा अश्विन भाऊजी, जे झालं ते झालं. उगाच आता आरडाओरडा करून, आक्रोश करून, रडून ओरडून काय मिळणार आहे. उलट जो त्रास होईल तो फक्त तुम्हाला होईल, फिजिकलीसुद्धा आणि मेंटलीसुद्धा. त्यामुळे प्लीज नका उगाच एवढ्यात रागा करून घेऊ. जे झालं ते चांगलं झालं असं समजा आणि आता पुढे जा. त्याबरोबर आता इथे अश्विन हा गप्प बसतो. तर आता इथे हे सगळं काही जे घडत असतं रामायण ते बघून पूर्णाजी आणि कल्पनाला खूप वाईट वाटत असतं. पूर्णाजी म्हणत असतात, आज आपल्या मुलाची ही जी काही अवस्था झाली आहे ना, त्याला सर्वस्वी कारणीभूत आहे ती म्हणजे ती प्रिया. जर तिने आपल्या मुलाशी खोटं बोललीच नसती, तिने त्याला फसवलाच नसता, तर आज आपला मुलगा या पायरीपर्यंत, या टप्प्यापर्यंत पोहोचलाच नसता. त्याबरोबर आता इथे प्रताप त्या ठिकाणी येतो आणि म्हणत असतो, पण आपल्या मुलाचंही कुठेतरी चुकलंच की. पाणी काय फक्त एकाच बाजूने वाहत नाही, किंवा टाळीही एका हाताने वाजत नाही, 2 हात लावावेच लागतात. तसंच जर अश्विनने वेळेवर तन्वीला रोकटोक केली असती, कुठे जातेस, काय करतेस, कोणाला भेटतेस, कोणाशी बोलतेस, अर्थात ह्या सगळ्या गोष्टी केल्या असत्या तर नक्कीच आज हे सगळं घडलं नसतं. त्यावर पूर्णाजी म्हणत असते, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे, अश्विन एक नवरा म्हणून चुकला
त्याबरोबर लगेचच रविराज काका म्हणत असतात की मी असं नाही म्हणत आहे, तो नवरा म्हणून जरी चुकला नसला तरीसुद्धा तो एक माणूस म्हणूनच चुकलेला आहे. अगं, जर आपली बायको ही घराबाहेर पडते, एकटी पडते, रात्री दुपटीची बाहेर पडते, तर आपलं कर्तव्य आहे का नाही तिला विचारणं. उद्या समज जर तू कुठे घराच्या बाहेर चाललेली असशील, रात्र खूप झालेली असेल, तर अर्थात तू मला किंवा कल्पनाला उठवशील, सांगशील आणि मगच घराबाहेर पडशील ना. मग तेच प्रियाच्या बाबतीत हे अश्विनने काय ॲप्लिकेबल नाही केलं. ती म्हणाली मी मैत्रिणीकडे जाते, की हां जा. कुठली मैत्रीण, काय बोलायचं आहे, काय डिस्कस करणार आहेस, काय भेटणार आहेस, काही कधीच तिने अश्विनला कळू दिलं नाही आणि कधी अश्विनने सुद्धा तिला विचारलं नाही. इवन ती नेहमी म्हणून सांगून जायची की मी कॉलेजला जाते. त्यावेळेससुद्धा ती कधी नक्की खरोखर कॉलेजला गेली का, की खरंच फक्त आपण समोर असताना ती गेटच्या आतमध्ये जाऊन तिकडनं बाहेर निघून येते, हे तरी कधी त्याने चेक केलं आहे का? नाही केलं आहे. का तर म्हणे विश्वास. अरे विश्वास ठेवा, पण अंधविश्वास नको ना. काय गरज आहे एवढा विश्वास ठेवण्याची? प्रत्येक वेळेस जर एखाद्या व्यक्तीला अशी सूट देत गेलं ना, की मग ती व्यक्ती शेफारते आणि प्रियाच्या बाबतीतही तसंच काहीसं घडलं. त्याबरोबर आता अश्विन हा काहीच ऐकून घेण्याच्या, समजून घेण्याच्या मनस्थितीतच नसतो. अर्जुन हा सायलीला म्हणतो, बायको जाऊ दे, उलट तू जेवढं ह्याला समजवायला जाशील, जेवढं ह्याला समजून घ्यायला जाशील ना, तेवढं हा जास्त नाटक करत जाईल. तू ह्याच्यावरती लक्ष देऊ नकोस. तू एक काम कर, थेट वरती आपल्या खोलीत निघून जा. तुला थोडा वेळ रिलॅक्स कर आणि बरं वाटेल. बघ, उगाच ह्याच्या तोंडी लागून तू स्वतःचा वेळ आणि दिवस दोन्हीही खराब करून घेऊ नकोस. काहीच गरज नाही आहे या मूर्खाला समजावण्याची. जर याला अक्कल असती ना, तर ज्या वेळेस आपण याला समजावत होतो ना, प्रियाबरोबर लग्न नको करू, त्याच वेळेस याला कळलं असतं आणि आज ह्याने हे लग्न केलं नसतं. आणि जर ह्याने हे लग्न आज केलेलंच नसतं, तर आज याच्यावरती ही वेळ सोडवली नसती. पण मूर्खाच्या नादी लागून स्वतःही मूर्खपणा केला की हे असंच होतं. त्याबरोबर आता प्रिया लगेचच म्हणायला लागते, 1 मिनटं, मी काही मूर्खपणा वगैरे केलेला नाही या. त्याबरोबर लगेचच आता इथे अर्जुन हा सगळ्यांना सांगायला लागतो, कोणी काय केलं, कोणी काय नाही केलं, हे सगळं काही आता पुढे कळेलच. थोडेच दिवस फक्त आता राहिलेत. हे बघ अश्विन, तुझी बायको ही जेलमधून कधी सुटेल, कधी नाही सुटणार हे मला काहीच माहिती नाही आहे, कारण तिची बेल कोणता वकील करणार आहे ते देखील मला माहीत नाही. पण एक गोष्ट नक्की सांगतो, आताही तुझ्या बायकोला स्वतःच्या ताब्यात ठेव. अजूनही वेळ गेलेली नाही आहे. हे बघ, बायकोवरती प्रेम करणं ही अत्यंत चांगली गोष्ट आहे, बायकोवर विश्वास ठेवणं ही सुद्धा खूप चांगली गोष्ट आहे. पण बायकोवरती आंधळा विश्वास ठेवणं ही अत्यंत वाईट, चुकीची आणि भ्रमपूर्ण पद्धत आहे. जर तुला तुझ्या बायकोवरती एखाद्या गोष्टीत डाऊट आहे, तर तू सरळ तिच्याकडे ये, तिच्याशी बोल आणि सगळं सॉर्ट आऊट कर. पण तुमच्या दोघांच्याही बाबतीत हे सगळं कधी घडलंच नाही. उलट प्रिया ही कायम फक्त तुला लांब करत राहिली आणि त्यामुळे आज जे काही घडतंय ते घडतंय. तू कधी तिच्या जवळ जाऊन तिच्याशी प्रेमाने बोललायस, तुला तरी आठवतंय का? त्यावर अश्विन नकार देतो. अर्जुन म्हणतो तेच का, कारण तिने कधी तुला स्वतःच्या जवळ येऊच दिलं नाही. तर दुसरीकडे आता अस्मिता आणि सायली ह्या दोघीजणी गप्पा मारत असतात. त्या दोघीजणी बोलत असतात की आपण काय करायचं, कसं करायचं. सायलीला टेन्शन आलेलं असतं की प्रियाला आता अटक झालेली आहे, प्रिया जेलमध्ये चालली आहे, त्यामुळे घरातले सगळेजण सध्या नाराज आहेत. अर्थात नाराज असणं स्वाभाविक आहे. त्यामुळे आता अस्मिता ही म्हणत असते, हे बघ सायली, तू काळजी करू नकोस, मी आहे ना, मी तुला नक्की मदत करेन. घरातले सगळे जरी तुझ्यावर रागवले असले तरीसुद्धा उलट माझ्या अजूनही सगळे फेवरमध्ये आहेत आणि या गोष्टीचा फायदा माझ्यामुळे तुला नक्की होऊ शकतो. आपण एक काम करू, आपण घरातल्या प्रत्येकाचं मन जिंकण्याचा वेगवेगळा पुरेपूर प्रयत्न करू. आपण सगळ्यांची मनं जिंकू आणि बघ, एक दिवस मला खात्री आहे असा नक्की येईल की त्या दिवशी तू जेव्हा नवीन लग्न करून या घरात आली होतीस, तेव्हा जितकी लाडकी होतीस सगळ्यांची, तितकीच लाडकी तू आजही परत होशील. फक्त त्यासाठी आपल्याला एफर्ट्स द्यावे लागतील. सायली आता तिला सांगत असते, एफर्ट्स द्यायची तयारी आहे हो अस्मिताताई, पण तसं व्हायलाही पाहिजे ना. तर दुसरीकडे आता पूर्णाजीला, कल्पनाला, प्रतापला, अर्जुनला, सायलीलासुद्धा सगळ्यांनाच अश्विनची अवस्था बघून टेन्शन आलेलं असतं. आता सगळेजण विचार करत असतात, खरंच काय अवस्था झाली आपल्या अश्विनची. म्हणजे एक वेळ असाही होता की अश्विन इतका हसरा खेळता मुलगा कोणच नव्हता आणि आज एक वेळ असा आहे की अश्विन हा हसत बोलतच नाही आहे. काहीही झालं तरी अश्विनच्या चेहऱ्यावरचं हसू परत यायला हवं, पण ते कसं हा विचार आता सगळ्यांचंच डोकं खात असतो. पूर्णाजी म्हणत असते, काहीही करा, फक्त मला माझा नातू पूर्वीसारखा द्या. तो पूर्वी जसा होता, हसरा खेळता आनंदी अल्लड, तसाच मला आवडतो. तर कल्पना म्हणत असते, मला तर माझा अश्विन हा असा प्रत्येक वेळेस सिरियस असलेला, नाराज असलेला, दुःखी असलेला बघवत नाही आणि आवडत तर त्याहून नाही. मला माझा मुलगा पूर्वीसारखाच हवा आहे, सगळ्यांची काळजी घेणारा, प्रेझेंट माइंड असणारा, सगळ्या गोष्टीत ॲक्टिवेट असणारा अश्विन.
अश्विन, बाळा होशील ना रे पुन्हा तू पूर्वीच्यासारखा? अश्विन म्हणत असतो, आता कशाला पूर्वीसारखा पाहिजे आई? आता पूर्वीसारखा कोण राहिले? दादा तर बदललास ना. बायकोच्या नादी लागून त्याने माझ्या बायकोला पोलीस स्टेशनमध्ये अटक करवलीच ना. माझी बायको पोलिसांच्या ताब्यात आहेच की, एका साक्षीमुळे. त्याबरोबर अर्जुन हा आता चिडतो आणि तो आता अश्विनला म्हणत असतो, 1 मिनिट अश्विन, मी तुझ्या बायकोला जेलमध्ये घालवलेलं नाही आहे. मी कोर्टात फक्त हे सिद्ध केलं आहे की माझे अशील मधुकर पाटील हे निर्दोष आहेत. त्यांनी कोणत्याही पद्धतीचा गुन्हा केलेला नाही आणि कोर्टाने त्यांना निर्दोष सोडवलं आणि जे गुन्हेगार होते त्यांना योग्य ती शिक्षा दिली. त्यामुळे प्लीज माइंड युअर टंग. त्याबरोबर आता लगेचच अश्विनसुद्धा अर्जुनबरोबर भांडायला लागतो. हे सगळं बघून सायलीला खूपच जास्त वाईट वाटत असतं. तिला कळत नसतं की आता ह्या दोघांना काय करू आणि थांबू आणि कशा पद्धतीने ह्यांचं पुढचं भांडण हे सुद्धा पोस्टपोन करू. मग सायली आता लगेचच म्हणते, पुरे पुरे पुरे, तुम्ही कॉफी प्या. त्याबरोबर ती दोघांनाही 2 कप कॉफी आणून देते. मग आता लगेचच प्रियाला अटक झाली तर अश्विन तुला एवढं दुःख होतं आहे, तर मग जर दुसरं कोणाच्या बाबतीत आपल्या घरात काही घडलं तर तुला काय वाटेल असं अर्जुन विचारतो. त्याबरोबर अश्विन म्हणत असतो, तन्वी माझी बायको आहे. त्यावर सायली म्हणते, हो अश्विन भाऊजी, पण ती चुकीची होती. अश्विन काहीच ऐकून घ्यायला तयार नसतो. सायली म्हणते, बरं ठीक आहे, थांबा तुम्ही. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, अगं त्याला आत्ता खरं तर. त्यावर सायली म्हणते, काहीच सांगण्याची गरज नाही आहे, कारण सध्या ते काही ऐकून घेण्याच्या, काही समजून घेण्याच्या मनस्थितीतच नाही आहेत ना. मग सांगून तरी काय उपयोग आहे? अर्जुन म्हणतो, बरोबर बोलतेस तू बायको. आणि मग लगेचच आता इथे अर्जुन हा त्याला एक गोष्ट सांगत असतो आणि अर्जुन गोष्ट ही सांगत असतो की कशा पद्धतीने खोटारडी माणसं ही नेहमी सगळ्यांच्या समोर येतात. त्यामुळे खोटारड्यांची साथ दिलीच नाही पाहिजे आणि जर दिली तर त्याचा त्रास हा आपल्याला कधी ना कधी शेवटी भोगावा हा लागतोच. अगदी थोडा काळ का होईना, पण वाईट गोष्टी या आपल्याला भराव्या लागतातच. त्यानंतर आता आपण पाहतो की इकडे सायली आणि अर्जुनने एवढं सगळं समजावल्यावर अश्विनला थोडंफार कुठेतरी समजलेलं असतं, पण त्याचा सायलीच्या मनातला, त्याच्या मनात जो काही सायली विरुद्धातला राग आहे तो काही जात नाही आहे. त्याला असं वाटतं आहे की माझ्या बायकोला आज जी काही अटक झाली आहे, तिला जे काही जेल वगैरेमध्ये जावं लागलं आहे, ते सगळं सायलीमुळे झाले. या सगळ्याला जबाबदार सायली आहे. तर आता अर्जुन हा त्याला समजावून सांगतो की हे बघ, मी पार्शलिटी म्हणून हे असं केलेलं नाही आहे, तर मी हे जे काही केलं ते फक्त मधुकर अशील, म्हणजेच माझे अशील आपले मधुभाऊ यांना सोडवण्यासाठी केले. त्याबरोबर आता लगेचच मधुभाऊंना बघून अश्विन म्हणतो की हे माझे सासरे नाही आहेत. तर लगेचच अर्जुन हा मधुभाऊंचा हात पकडतो आणि त्याला सांगत असतो, असं काय करतोयस? हे बघ, हे आपले सासरे आहेत, कारण यांनी आपल्या बायकांना सांभाळलं आहे, लहानाचं मोठं केलं आहे, त्यांना शिक्षण दिलं, त्यांच्या ऐपतीप्रमाणे खाऊ पिऊ घातलं. मग मला सांग आता तू, यांचे आपल्यावरती किती उपकार आहेत? त्याबरोबर अश्विन म्हणत असतो, पण त्या बदल्यात यांनी माझ्या बायकोला जेलमध्ये घालवलं, अडकवलं. त्याबरोबर सायली आता म्हणत असते, अश्विन भाऊजी प्लीज, प्रियाही हेच करत होती, माझ्या मधुभाऊंवरती बिनबुडाचे आरोप, आणि आता तुम्हीही तेच करताय. एखाद्यावरती हे असे आरोप करताना एकदा पूर्ण त्याची शहानिशा करून घ्यावी. तुम्हाला एकट्या प्रियाने सांगितलं की सगळ्यांना सतवलं मधुभाऊंनी, तिला छळलं, पण तुम्ही बाकी कोणाकडून कधी विचारून घेतलं की खरोखर मधुभाऊंनी कधी कोणाला त्रास दिला आहे का? अहो, माझ्या मधुभाऊंनी साधं रस्त्यावरच्या एखाद्या व्यक्तीला सुद्धा त्रास नाही दिला, तर मग ते एवढ्याच प्रियाला, त्यांच्याच आश्रमात लहानाची मोठी झालेल्या मुलीला कसा बरं दोष देतील? एकदा तरी विचार करा ह्या सगळ्या गोष्टींचा. अश्विन हा काहीच ऐकत नसतो. सायली ही अश्विनला समजावून सांगण्याचा प्रयत्न करते आणि शेवटी थकते व म्हणत असते, अश्विन भाऊजी खरंच काय पद्धतीने भुरळ घातली आहे ना प्रियाने तुमच्यावर, मला कळतच नाही आहे. तर अर्जुन म्हणत असतो, बायको, ते म्हणतात ना, झोपलेल्याला उठवता येतं, पण झोपेचं सोंग घेतलेल्यांना कधीही उठवता येत नाही. तसाच प्रकार आहे हा. जाऊ दे, तू लक्ष देऊ नकोस, तू वरती चल. आणि मग अर्जुन हा आता सायलीला तिकडनं जायला सांगतो. त्यानंतर आता आपण पाहतो पुढे की सायली ही विचार करत असते की आपल्याला काय करता येईल, कशा पद्धतीने अश्विनचं मन वळवता येईल, कशा पद्धतीने घरातल्या सगळ्यांचं मन वळवता येईल. त्यावर आता अस्मिता सायलीला एक आयडिया सांगते. ती त्या सायलीला सांगते की माझ्या चोर रोटी भरण्याच्या दिवशी प्रियाने तुझ्यावरती खोटा आळ टाकला होता की तू तेल मुद्दाम सांडलंस मला पाडण्यासाठी, पण खरं तर ते तेल
तू नव्हतं तर प्रियाने सांडलं होतं आणि ही गोष्ट मला माहीत पडली आणि मग मी प्रियाला खूप झापलंसुद्धा. तुमच्या सगळ्यांसमोर नाही झापलं पण एकांतात झापलं. त्यामुळे आपण आता घरातल्या सगळ्यांसमोर ह्या सत्याचा उलगडा करायचा आणि एकदा का सगळ्यांना ही गोष्ट समजली की प्रिया किती वाईट आहे, ती एखाद्याच्या जीवावर अशीसुद्धा उठू शकते, तर मग मात्र आपोआपच सगळे तुझ्या फेवरमध्ये येतील आणि प्रिया सगळ्यांचीच नावडती बनून जाईल. आणि तसंही अजून 6 महिने तुमच्या हातामध्ये आहेत, त्यामुळे सगळं काही व्यवस्थित होईल. त्याबरोबर आता मात्र इथे सायलीला खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं. काय होईल, कसं होईल, सगळं होईल का? तर आता इथे लगेचच तिला अस्मिता ही सांगत असते, काळजी करू नकोस. कमीत कमी प्रियाला 6 महिन्यांपर्यंत बेल मिळणार नाही. ह्या 6 महिन्यांमध्ये आपण घरातल्या सगळ्यांच्या मनामध्ये प्रियाची जी काही खरी इमेज आहे ती उभी करायची. एकदा का तिची खरी इमेज लोकांच्या समोर घरातल्या आली की मग मात्र तिचं ह्या घरात येणं कायमचं, अगदी कायमचं बंद होईल. आणि मग त्यानंतर हा सगळा ताप, ही सगळी झंझट उरणारच नाही. कारण मग सगळ्यांच्या डोळ्यावरचा पडदा हा स्पष्टपणे लखलखीत उघडलेला असेल. आता अस्मिता हे सगळं सायलीला सांगते, त्यावेळेस सायलीला खरोखर बरं वाटतं. असता सायली म्हणत असते, अहो पण या सगळ्यात मला साथ कोण देईल? त्यावर अर्जुन म्हणतो की मी आहे ना बायको, मी तुझी साथ कधीच सोडणार नाही. आजपर्यंत सोडली आहे का? तर आता सोडेन. त्यावर सायली म्हणते नाही. त्यावर लगेचच प्रिया म्हणते, मी सुद्धा नाही सोडणार आहे तुझी साथ. यावेळेस मी सुद्धा सायली फक्त आणि फक्त तुझ्या बाजूने, मी तुला कायम साथ देईन. त्याबरोबर आता सायली आणि अर्जुनने अस्मिता आणि अर्जुनने हा जो काही कॉन्फिडन्स सायलीला दिलेला असतो, त्यानंतर सायली ही आता ठरवते की आपण काहीही करू शकतो, अगदी काहीही. आणि मग आता दोघी एकमेकीकडे बघतात आणि एक स्मित हास्य देतात. तर अर्जुन हा त्या दोघींना म्हणत असतो, बापरे, मला तुम्हा दोघींपासूनच आता जरा जपून राहावं लागेल, कारण अस्मिताताई आणि बायको तुम्ही दोघी कधी काय कराल याचा काही नेम नाही, बरोबर ना? त्यानंतर आता इथे सायली ही लगेचच म्हणायला लागते, पण अस्मिताताई तुम्हाला वाटतंय ना घरातलं सगळं वातावरण नॉर्मल होईल म्हणून? अस्मिता म्हणते, हो नक्की होईल. आपण एक काम करू, आपण ना आज काहीतरी जरा बरा मेन्यू बनवू, म्हणजे रोजच्यापेक्षा वेगळा पण फार चविष्ट नसेल. कारण की सध्या तन्वीला अटक झाली आहे, हे जरी खरं असलं तरी मधुभाऊ निर्दोष सुटलेत आणि याचा आनंदही साजरा केलाच पाहिजे. त्याबरोबर आता घरात छान असं स्वयंपाक वगैरे बनतो आणि सगळेजण एकत्र जेवायला बसतात. पण आता इथे अश्विनचं लक्ष मात्र फक्त आणि फक्त प्रियाच्या खुर्चीवरती असतं. त्याला शेवटी हे वाटतच असतं आपल्या मनातून की माझी बायको आज माझ्याबरोबर नाही आहे आणि त्याला जबाबदार दादा वहिनी आहेत. अर्जुन, सायली, अस्मिता तिघंही त्याला समजावत असतात, पण मूर्ख अश्विनच्या खोपडीत ही गोष्ट काही शिरत नसते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.